नमस्कार शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आता हे करपासारखं प्रॉब्लेम होतं. पण मित्रांनो हा करपा एक वेल्डिंग आहे. पण हा वेल्टिंगचा किंवा करप्याचा हा प्रॉब्लेम नाही मित्रांनो. हा प्रॉब्लेम बुरशीचा पण नाही आहे. हा प्रॉब्लेम जो आहे मित्रांनो हा प्रॉब्लेम आहे पाण्याचा. इथून शेतकऱ्यांना बऱ्याच शेतकऱ्यांना पाणी आता कमी पडते. कारण की आधी शेतकरी पाणी भरगच्च पाणी देत होते. एक दोन दिवस किंवा एक तरी दिवस देत होते. पण आता असं झालंय पाण्याच्या कमतरतेमुळे शेतकरी आता 8-9 दिवस फुल पाणी देतच नाही. त्यामुळे आता जमिनीचा वापस व्हायला लागलाय, म्हणजे वाफ व्हायला लागली आणि पाण्याची कमतरता आता या मक्याला भासते. मित्रांनो जेव्हा मक्का कणस किंवा तूर पिकते तिथून पुढे पाण्याची मक्याला खूप आवश्यकता असते. म्हणून मित्रांनो ह्या अवस्थेमध्ये मक्याला भरपूर पाणी द्या. आता जमिनीचा वापस व्हायला लागलाय, थंडी पण थोडी कमी व्हायला लागली. म्हणून शेतकरी मित्रांनो आता मक्याला भरपूर पाणी द्या, नाहीतर असा प्रॉब्लेम येतो. पण मित्रांनो घाबरू नका. पाणी तुम्ही देत असाल तुमचा माल अजूनपर्यंत पण ओकेच आहे आणि निघणार आहे, त्याने काही प्रॉब्लेम होणार नाही. पण मित्रांनो ह्या अवस्थेमध्ये पाणी मक्याला भरपूर देणे गरजेचं आहे. चला म्हणजे जवान जय किसान.